हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण क्लीनअप कसे करायचे ते बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप क्लीनअप कसे करायचे असते ते तुम्हाला मी आज शेवटपर्यंत दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठेही स्किप करू नका, कारण खूप इम्पॉर्टंट माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी शेअर करणार आहे. तर क्लीनअप का करायचे आणि कोणी करायचे, कधी करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. क्लीनअप हे दर 15 दिवसांनी आपल्याला करायचे असते. कारण का तर आपल्या चेहऱ्यावर जी डेड स्किन असते ती दर 15 दिवसांनी तयार झालेली असते. मग ती डेड स्किन काढण्यासाठी आपल्याला क्लीनअपचा आधार घ्यावा लागतो. मग तुम्ही म्हणाल आम्ही रोज फेस वॉश करतो, मग क्लीनअपची काय गरज? तर फेस वॉश करून आपली जी स्किनची डेड स्किन आहे ती पूर्णपणे रिमूव्ह होत नाही, त्यामुळे आपल्याला क्लीनअप करावं लागतं. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्लीनअप कोणी करावं? तर 18 वर्षानंतरच्या ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, त्या मुलींनी क्लीनअप करायला हवं. 18 वर्षाच्या आधीच्या मुली ज्या आहेत त्यांनी क्लीनअप करू नये. कारण का तर लहान मुलींची स्किन जी आहे ती सेन्सिटिव्ह असते आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे काहीतरी साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे 18 वर्षाच्या पुढे आपण क्लीनअप करू शकतो. आता क्लीनअप करण्यासाठी मी तुम्हाला सांगितले आपल्याला 3 क्रीमांचा यूज करायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील क्लीनअपच्या ज्या स्टेप्स आहेत त्या दाखवल्या होत्या. आताच्या व्हिडिओमध्ये मी क्लीनअपच्या पूर्ण स्टेप्स आणि क्लीनअप कसे करायचं याचा डेमो तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. सगळ्यात आधी आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. क्लिन्झिंग करण्यासाठी आपल्याला एक क्लिन्झिंग मिल्क किंवा क्लिन्झिंग लोशन वापरायचं असतं. मग क्लिन्झिंग मिल्क कोणी वापरावं आणि क्लिन्झिंग लोशन कोणी वापरावं तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर क्लिन्झिंग मिल्क हे ड्राय स्किनसाठी वापरलं जातं आणि क्लिन्झिंग लोशन हे ऑइली स्किनसाठी वापरलं जातं. क्लिन्झिंग लोशनमध्ये ऑइलचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे ते आपल्याला ऑइली स्किनसाठी वापरावं लागतं आणि ड्राय स्किनला आपल्याला क्लिन्झिंग मिल्क वापरावं लागतं, कारण त्यात आपल्याला हायड्रेटेड स्किन करायची असते. त्यामध्ये तेलाचं प्रमाण काहीच नसतं, त्या स्किनमध्ये खूप पूर्णपणे ड्राय झालेली असते, त्यामुळे आपल्याला क्लिन्झिंग मिल्क वापरायचं असतं. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. क्लिन्झिंग लोशन आणि क्लिन्झिंग मिल्क कोणी वापरायचं? आता हे कन्सेप्ट लक्षात आली. आता ह्या ज्या क्लायंट आहेत त्यांना मी क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं आहे, कारण यांची स्किन थोडीशी ड्राय आहे, त्यामुळे इथे मी क्लिन्झिंग लोशनचा वापर केलेला आहे. क्लिन्झिंग मिल्कचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या पूर्णपणे बघून घ्या. ह्या स्टेपने जर तुम्ही क्लिन्झिंग केलं तर तुमचं जे क्लिन्झिंग आहे ते व्यवस्थित होणार आहे आणि चेहरा पूर्णपणे साफ होणार आहे. आता इथे लक्षात घ्या, क्लिन्झिंगच्या जे स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्याच आहेत. कारण का या स्टेपने जर तुम्ही क्लिन्झिंग केलं तर प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला प्रत्येक चेहऱ्याचा जो भाग आहे तो येत असतो, त्यामुळे व्यवस्थित आणि प्रॉपर क्लिन्झिंग होत असतं. तुम्ही उगीच घेणार आणि कसंही लावणार तर ते व्यवस्थित क्लिन्झिंग होणार नाही. त्यामुळे क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करा. कारण जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लक्षात नसेल येत तर याचा मी प्रॉपर नावासहित व्हिडिओ तयार केलेला आहे. कोणत्या स्टेपला कोणतं नाव देखील दिलेलं आहे ते देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. त्याच्यानंतर आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे आणि क्लिन्झिंग करण्यासाठी आता इथे बघा छान अशा स्टेप्स फॉलो होत आहेत आणि क्लिन्झिंग होत आहे. अशा पद्धतीने आपल्याला डोळ्याला देखील क्लिन्झिंग करायचं आहे, कारण डोळ्याला देखील धूळ, माती, प्रदूषण, घाण, मेकअप केलेला असतो, त्यामुळे तिथे देखील आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही क्लिन्झिंग छान करणार आहात तेवढाच तुमचा रिझल्ट छान येणार आहे, नाहीतर तुमचा क्लीनअपला रिझल्ट येणार नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जणांना वाटतं क्लीनअप केल्यानंतर चेहरा फेअर होतो, तर क्लीनअप केल्यानंतर फेअरनेस चेहरा दिसत नाही. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. क्लीनअप का करायचं? कारण क्लीनअप करण्यासाठी आपल्याला 15 दिवसातून आपण करतो, बरोबर. क्लीनअप जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरची जी एक डेड स्किनची लेअर असते ती रिमूव्ह होत असते आणि जो आपला ओरिजिनल चेहऱ्याचा फेअरनेसपणा असतो तो बाहेर येत असतो आणि क्लीनअप केल्यामुळे त्यांना वाटतं की आपण जरा फेअर दिसायला लागलो. एवढीच ही कन्सेप्ट आहे. अदरवाईज फेशियल केल्यावरच चेहरा फेअर दिसतो, पण क्लीनअप केल्यावर चेहरा फेअर दिसत नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर बरेच जण क्लायंट विचारतात की
क्लीनअप केल्यानंतर आम्हाला फेअरनेसपणा जाणवला नाही, तर अशा क्लायंटनी लक्षात घ्या की क्लीनअप केल्यावर चेहरा फेअर होत नाही, तुमची जी वरची डेड स्किन आहे ती रिमूव्ह होत असते. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही घरीच फेस वॉश करतो आणि स्किन फ्रेश क्लीनअप करून घेतो, तर तसं होत नसतं. क्लीनअप करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी देखील करता येतं, पण पार्लरमध्ये जाऊन केलं तर व्यवस्थित ते होत असतं. त्याच्यानंतर आपल्याला स्क्रब वापरायचा आहे. क्लिन्झिंग मिल्क वापरल्यानंतर आपल्याला स्क्रब वापरायचा आहे. आता स्क्रब लावून घ्या. माझ्याकडे व्हिटॅमिन सीचा हा स्क्रब आहे. तुमच्याकडे जो कोणता अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. हा इथे माझ्याकडे स्क्रब लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे 5 मिनिट स्टीम दिलेली आहे. ही तुम्हाला कंपल्सरी नाही, तुम्हाला जे द्यायची असेल तर देऊ शकता. जर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जास्त असतील स्किनवर तर तुम्हाला स्टीम द्यायची आहे. त्याने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जरा काढायला आपल्याला मदत होते. त्याच्यानंतर जी दुसरी स्टेप आहे ती फेशियल मसाजर. आपण स्क्रब लावून घेतलेला आहे, त्याच्यावर स्टीम दिलेली आहे आणि आता आपल्याला फेशियल मसाजरचं जे युनिट आहे ते युनिट आपल्याला यूज करायचे. आता हे फेशियल मसाजरचं मशीन आहे आणि त्याला पुढे जो नॉब लावलेला आहे तो बफर नॉब आहे. त्या नॉबला नाव आहे बफर. आता हे बफरने आपल्या स्किनवर पूर्ण जो स्क्रब आहे त्याने स्क्रबिंग करायचं आहे. अदरवाईज नसेल तुमच्याकडे ही मशीन तर तुम्ही हाताने देखील स्क्रबिंग करू शकता, पण जो मशीनने रिझल्ट आहे तो हाताने येत नाही. त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला कधी करायचंच असेल तर तुम्ही ही मशीन परचेस करू शकता. याने रिझल्ट खूप छान येतो. हाताने करण्यापेक्षा तुम्ही ह्या फेशियल मसाजरचं जे बफरिंगचा युनिट आहे त्याने तुम्ही क्लीनअपसाठी स्क्रबिंग करू शकता. याने खूप छान रिझल्ट येतो आणि जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते पटकन रिमूव्ह व्हायलाही मदत होते आणि आपल्या स्किनवरची जी एक लेअर असते डेड स्किनची तीही लवकर रिमूव्ह व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला हे फेशियल मसाजरचं बफरिंग युनिट आहे ते वापरायचं आहे. हे वापरत असताना व्हिडिओत बघा कशा पद्धतीने यूज करायचं आहे. अशा पद्धतीने यूज केलं तर स्किन तुमची टाईटही होते. तुमच्या स्किनवरची जी डेड स्किनची जी वरची एक लेअर असते तीही कमी होते. त्याच्यानंतर जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात तेही कमी व्हायला मदत होतात. याच्यानंतर आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपले जे केस आहेत या मशीनमध्ये अडकू नये, कारण खूप वेळा प्रॉब्लेम येतो आणि त्या मशीनमध्ये गोल गोल मशीनचा नॉब फिरत असतो आणि त्यामध्ये जर केस अडकले तर खूप त्रास होतो. त्यामुळे मशीन वापरताना थोडीशी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे मशीन वापरताना आपल्याला ओठांवर देखील वापरायचं आहे, कारण ओठांवर देखील आपली काळी स्किन झालेली असते, म्हणजे तिथे डेड स्किन साचलेली असते. ती डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला बफरिंग मशीन जी आहे ती ओठांवर देखील फिरवायची आहे, जेणेकरून तिथलीही डेड स्किन रिमूव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला फेशियल मसाजर युनिटचं बफरिंग नॉब आहे ते यूज करायचं आहे आणि याने आपली स्किन टाईटही होणार आहे. स्किनमधला जो डस्ट आहे ती बाहेर निघणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं ती मशीन यूज करून झाल्यानंतर हाताने देखील आपण ज्या क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स वापरल्या होत्या त्या स्टेपने पुन्हा आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फक्त 1 ते 2 वेळा आपल्याला ह्याचं हाताने स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. जसं मी माझ्या सलूनमध्ये क्लीनअप करते त्याचप्रमाणे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मी दाखवलेला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही. पूर्ण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते. आणि तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल की घरच्या घरी तुम्ही क्लीनअप कसं करू शकता. असं आपल्याला एकदम सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत मराठी भाषेत मी तुम्हाला आज शिकवलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला समजलं नसेल. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे आणि जर काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी तिथे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे, किंवा याच्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर माझ्याकडून व्हिडिओ बघायला आवडणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट
केली तर त्याच्यावरही मी नक्कीच व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्क्रबिंग 2 वेळा करून घ्यायचं आहे. 1 वेळा केलं तरीही चालणार आहे, 2 वेळा केलं तरीही अतिशय उत्तम. अशा पद्धतीने ज्या आपल्या क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या वापरून इथे मी स्क्रबिंग करून घेत आहे आणि जिथे मला वाटेल माझा हात कोरडा पडत आहे तिथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. अदरवाईज तुम्ही नाही केला तरी चालेल, पण हात कोरडा पडू देऊ नका. पटकन पुढे सरकला पाहिजे, त्यामुळे इथे मी पाण्याचा यूज केलेला आहे. तुम्ही देखील करू शकता. पूर्ण क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला वापरून स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. नाकावर आपल्याला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स खूप असतात, मग तिथे ते काढण्यासाठी थोडं जास्त वेळ स्क्रबिंग केलं तरीही चालणार आहे. खूप रफ हाताने करायचं नाही, आपल्याला एकदम सॉफ्ट हाताने करायचं असतं, कारण याच्यामध्ये जे बारीक पार्टिकल्स असतात त्यामुळे स्किनला काहीतरी रॅशेस येऊ नये, त्यासाठी एकदम आपला हात सॉफ्ट पाहिजे. त्यामुळे स्क्रबिंग करण्यासाठी सॉफ्ट हाताने स्क्रबिंग केलं तरीही तुम्हाला चालणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला मशीनने स्क्रबिंग केल्यानंतर हाताने देखील थोडंसं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे आणि स्क्रबिंग झाल्यानंतर आपल्याला कॉटन टिश्यूच्या मदतीने पूर्ण वाइपअप करून घ्यायचं आहे, म्हणजेच पुसून घ्यायचं आहे. इथे तुम्ही रुमाल घेऊ शकता, टॉवेल घेऊ शकता. इथे माझ्याकडे जे आहे ते कॉटन टिश्यू आहे, याने मी पूर्ण चेहरा जो आहे तो क्लीन करून घेतला आहे. जे स्क्रब माझ्या चेहऱ्यावर होतं ते पूर्ण काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साध्या पाण्याने चेहरा धुवूही शकता. इथे पार्लरमध्ये तशी सोय नसते, त्यामुळे इथे आपण कॉटन टिश्यूच्या मदतीने चेहरा पूर्ण वाइपअप करून घेत असतो. अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा चेहरा छान व्यवस्थित पाण्याने पुसून घ्यायचा असतो. अशा पद्धतीने गळ्याला, मानेला, कानाला कुठेही जर असेल स्क्रबिंगचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते पडलेले असतात, ते पूर्ण आपल्याला रिमूव्ह करून टाकायचे असतात, ते पूर्ण काढून टाकायचे असतात. अशा पद्धतीने व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप्स आहे ती खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यासाठी आपण क्लीनअप करतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला पुढे काय काय करायचं आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात नाकाजवळ, ओठांच्या खाली, तिथे आपल्याला जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ते असे पिन घेऊन, ब्लॅक हेड्स रिमूव्हर घेऊन आपल्याला काढायचे असतात. अशा पद्धतीने याने खूप त्रास होतो, पण आपल्याला ते काढावंच लागतं. त्याच्यानंतर आपल्याला स्क्रब झाल्यानंतर आपल्याला इथे पॅक लावायचा आहे. इथे माझ्याकडे व्हिटॅमिन सीचाच हा पॅक आहे, तो मी लावत आहे. अशा पद्धतीने आपल्याला पॅक लावताना दिशा लक्षात यायला हवी, कारण जे आपण पॅक लावतो तो खालून वरच्या दिशेने आपल्याला लावायचा असतो. कंपल्सरी पॅक लावताना खालून वरच्या दिशेनेच आपल्याला पॅक लावायचा आहे, कारण आपले जे केस म्हणजे फेशियल हेअर्स असतात त्याच्या खाली देखील पॅक लागला पाहिजे. वरून जर खालच्या दिशेने आपण पॅक लावला तर तो व्यवस्थित लागला नाही जात आणि फेशियल हेअर्सच्या खाली तो पॅक तर तसाच राहतो. त्यामुळे फेशियल हेअर्सच्या खाली देखील उलट्या दिशेने आपल्याला पॅक लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण उलट्या दिशेने आपल्याला पॅक लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण चेहऱ्यावर, कानावर, त्याच्यानंतर गळ्यावर आपल्याला हा पॅक यूज करायचा आहे. आणि हा पॅक डोळ्यांवर चालत नाही. कुठलाही पॅक आपण डोळ्यांवर लावू शकत नाही. जो डोळ्यांसाठी बनलेला असतो तोच आपण फक्त डोळ्यांवर लावू शकतो. त्यामुळे पॅक लावताना तुम्ही त्या डब्यावर, त्या बॉटलवर लिहिलेलं असतं की हा डोळ्यांवर वापरला जाऊ शकतो किंवा नाही, हे तुम्ही वाचून घ्या आणि त्याच्यानंतर यूज करा. हा जो माझ्याकडे व्हिटॅमिन सीचा पॅक आहे तो डोळ्यांवर चालत नाही, त्यामुळे मी इथे डोळ्यांवर लावणार नाहीये. त्याच्यामुळे पूर्ण चेहऱ्यावर, गळ्यावर, मानेवर, कानावर, पूर्ण ठिकाणी आपल्याला हा पॅक लावून घ्यायचा आहे. पॅक का लावायचे, कारण जी आपण ओपन पोर्स जे ओपन केले होते स्किनचे, आपण ते आता क्लोज करणार आहोत आणि क्लोज करण्यासाठी आपल्याला पॅक लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा पॅक लावावा लागतो. पॅक लावून झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं हा पॅक असाच ठेवायचा आहे आणि पॅक लावून झाल्यानंतर 10-15 मिनिटानंतर पुन्हा हाताने आपल्याला तो पॅक थोडासा ढिल्ला करून घ्यायचा आहे आणि तो पूर्ण पुसून टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सनस्क्रीन इथे वापरू शकता. दिवसा जर आली असेल क्लायंट तर तुम्ही तिथे सनस्क्रीन वापरू शकता, आणि जर रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळीच्या वेळेस अंधार म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर क्लायंट आले असेल तर तुम्ही त्यांना बॉडी लोशन किंवा सनस्क्रीन नाही, बॉडी लोशन वापरू शकता. सनस्क्रीन तुम्ही दिवसा लावायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण
जो पॅक आहे तो आधी सुट्टा करून घ्यायचा आहे. हातानेच क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईलच. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्हाला याच्यापुढेही कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला सांगा. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला घरच्या घरी क्लीनअप कसे करायचे हे देखील समजले असेलच. त्याच्यामुळे ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. आपल्याला फक्त 3 क्रीमांचा यूज इथे करायचा असतो. क्लिन्झिंग मिल्क, त्याच्यानंतर स्क्रब आणि त्याच्यानंतर पॅक. या 3 क्रीमांचा यूज करून आपण क्लीनअप अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.